महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गटात नांदेडमध्ये निधी वाटप आणि कार्यकर्त्यांच्या सन्मानावरून ठिणगी पडल्याचं चित्र आहे। भाजपचे पालकमंत्री अतुल सावे शिवसेना नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना योग्य सन्मान देत नसल्याचा आरोप शिवसेना शहर प्रमुख तुलजेश यादव यांनी केलाय। तसंच विकास निधी वाटपातही शिवसेनेवर अन्याय होत असल्याचं त्यांनी म्हटलंय। नांदेड दौऱ्यावर ते आले असता जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची भेट घेऊन यादव यांनी निवेदन दिलं। शिवसेना पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या विकास कामांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जाते। विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त्यांमध्येही शिवसेना पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय। त्यामुळे नांदेड जिल्ह्याला शिवसेनेचा पालकमंत्रीपद द्यावा अशी मागणी यादव यांनी केली आहे। याचा आढावा घेतलाय नांदेडवरून आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। नांदेड येथे एका कार्यक्रमानिमित्त संजय राठोड साहेब या ठिकाणी आले होते। त्यांना माननीय एकनाथभाई शिंदे व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एक प्रतिनिधी म्हणून मी त्यांना एक निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनामध्ये आम्ही या ठिकाणी शिवसेनेतर्फे मागणी केली आहे, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दुजाभाव एक विरोधी पक्षाच्या सदस्यासारखं वागणूक या ठिकाणी देण्यात येत आहे। आम्हाला कोणत्याच ठिकाणी कार्यकर्त्यांना समित्या, कमिट्या किंवा कोणत्याच प्रकारे आम्ही सत्तेमध्ये आहो की ना आहो हे आम्हाला सर्वप्रथम प्रश्न पडलेला आहे। त्याच्यामुळे निधीचा जो विषय येतो त्या ठिकाणी अनेक ठिकाणी आम्हालाही चर्चा आहे आणि आजपर्यंत 2 वर्ष झाले सत्ता येऊन तर 15-20% घेऊन गुत्तेदारांना निधी वाटप होत आहे अशी सर्वांना या ठिकाणी माहिती आहे। याच्यामध्ये शिवसेना पक्षच नाराज नाही तर भाजपचेही लोक या ठिकाणी नाराज आहेत। त्याच्यामुळे भाजपचे लोक समोर येऊन सांगू शकत नाही, पण त्यांच्या आतल्या जे चर्चा आहेत ते आमच्यापर्यंत आलेल्या आहेत। पण आमच्या शिवसेना पक्षावर जे अन्याय होत आहे त्याबद्दल मी शहर प्रमुख तुलजेश यादव म्हणून मी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की हे पालकमंत्री काही आम्हाला या मानसन्मानाची वागणूक या ठिकाणी देत नाही आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना घेऊन चलत नाही। त्याच्यामुळं या ठिकाणी शिवसेनेचा पालकमंत्री नांदेड जिल्ह्याला देण्यात यावा अशी या ठिकाणी मी मागणी केलेली आहे। पालकमंत्री म्हणून कोणत्या जिल्ह्याला कोणता जबाबदारी मंत्री म्हणून द्यायचा हे माननीय मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे आणि माननीय मुख्यमंत्री या संदर्भात योग्य तो निर्णय। शिवसेनेच्या सदस्यांना सहापत्र वागणूक देण्यात जात असा आरोप आहे। शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी माझ्याकडे काही आता निवेदन दिलं तुम्हाला आता तो व्यक्त केली नाही, परंतु त्यांच्याशी बोलून मी नक्कीच आमचे जे मुख्य नेते आहेत सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्यासोबत चर्चा करेल। ओके। श्रावण महिन्यानिमित्त शिवभक्त सार्वजनिक कावड मंडळाच्या वतीनं शेलू बाजार इथं भव्य कावड सोहळा उत्साहात पार पडला। विविध आकर्षक वेशभूषा, धार्मिक देखावे, भक्तिमय कार्यक्रमांनी सोहळ्याला विशेष रंगत आली। नृसिंह अवतार, हनुमान, महादेवाची विविध रूपं तसंच पुष्पा चित्रपटातील झुकेगा नहीं साला या लोकप्रिय संवादाची झलक उपस्थितांमध्ये विशेष आकर्षण ठरली। टाळ मृदुंग, ढोल ताशांच्या निनादात आणि हर हर महादेवच्या जयघोषात कावड मिरवणूक काढण्यात आली। महिला, पुरुष आणि युवकांसह परिसरातील शिवभक्तांनी मोठ्या संख्येनं यात सहभाग घेतला। ग्रामस्थांनी ठिकठिकाणी कावडधारी भाविकांचं उत्साहात स्वागत केलं। भाजपचे वाशिम मंगळूरपीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्याम भाऊ खोडे यांनी उपस्थित राहून शिवभक्तांना शुभेच्छा दिल्या। मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले। पाहुभाऊ कोठाळे यांनी कावड यात्रेसाठी विशेष मेहनत घेतली। धार्मिक एकोपा, भक्ती आणि सामाजिक सलोखा जपणारा हा सोहळा शांततेत पार पडला। नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांच्या घरावर सोलर यंत्रणा बसवलेली असतानाही तब्बल 36,000 रुपयांचं वीज बिल आल्यानं आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी वीज वितरण कंपनीच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केलाय। सोलर बसवूनही एवढं बिल येत असेल तर सर्वसामान्यांनी सोलर यंत्रणा बसवून फायदा तरी काय घ्यायचा असा सवाल त्यांनी केलाय। केंद्र सरकारकडून सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी नागरिकांना सोलर यंत्रणा बसवण्याचं आवाहन केलं जाते। त्यानुसार अनेक नागरिकांनी मोठी गुंतवणूक करून घरावर सोलर बसवलेत, मात्र त्यानंतरही अवाजवी बिल येत असेल तर नागरिकांच्या गुंतवणुकीचा उपयोग काय असा प्रश्न रघुवंशी यांनी उपस्थित केलाय। वीज वितरण कंपनीच्या बिलिंग प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आरोप करत सोलर यंत्रणा असलेल्या ग्राहकांच्या बिलांची स्वतंत्र तपासणी करून चुकीची बिलं असल्यास ती तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून यापूर्वी विरोधकांनी आंदोलन केलं होतं। आता सत्ताधारी पक्षातील आमदारांनाच वीज वितरण कंपनीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केल्यानं स्मार्ट मीटर आणि वीज बिलाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। शासनाकडनं शासन जरी आम्ही असलो तरी सुद्धा स्मार्ट मीटरचं बिल अवाजवी येत आहे। माझ्या स्वतःच्या घरी सोलर सिस्टीम बसवली आहे पूर्ण क्षमतेने, पण दुर्दैवानं मला स्वतःला सुद्धा या शहराची नगराध्यक्ष सौ रत्ना रघुवंशीला सुद्धा 36,000चं महिन्याचं लाईट बिल आलेलं आहे।
आता एक प्रकारे ही शासनमान्य लूटच आहे असं माझं म्हणणं आहे वैयक्तिक. तर बघू, मी आत्ताही त्याच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. मी DPTCमध्ये सुद्धा मांडणार होतो, पण पालकमंत्र्यांनी मोदयांनी सांगितलं की आपणच शासनामध्ये आहोत, तर कशाला हा विषय काढतात इथं, म्हणून मी बोललो नाही. पण हे खरं आहे, एकीकडे सोलर लावा असं केंद्राचं आव्हान होतं. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन लोकांनी घरावरती सोलर लावले आणि आता तुम्ही सोलरवाले ज्याने लावलेले त्याच्याकडनं बी बिल घेतात आहे. तर मग सोलरची इन्व्हेस्टमेंट करोडो रुपये या देशाच्या जनतेचे वाया गेले ना. त्याला जबाबदार कोण आहे? कोणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे. नाही तर त्या सोलरचा खर्च झालेल्या लोकांना वीज बिलातून एकतर डिडक्ट करून दिलं पाहिजे, नाही तर त्यांना परत दिले पाहिजे पैसे, की तुमचे आम्ही पैसे परत देतो, चुकीने झालं आहे. पण आज लोकांनी एवढे बिल, एवढं हे आणि एवढ्या असताना सुद्धा हजारो रुपये खर्च केले आणि त्यांनी. महाराष्ट्र शासनानं 5 ऑगस्ट रोजी काढलेल्या शासन निर्णयाच्या विरोधात गोंदिया जिल्ह्यातील देवरी इथं आदिवासी विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे. मागील 8 दिवसांपासून शेकडो विद्यार्थ्यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर आंदोलन करत शासन निर्णयाचा निषेध नोंदवलाय. नव्या GR नुसार वसतिगृह प्रवेशासाठी 26 वर्षांची वयोमर्यादा लागू करण्यात आले. त्यामुळे उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा फटका बसणार असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य धोक्यात आणणारा हा निर्णय मागे घ्यावा, तसंच आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. दिवसापासून आम्ही सर्व विद्यार्थी ह्या ठिकाणी आंदोलन करत आहोत, जेणेकरून आमच्यावर प्रशासनाने जो लादलेला एक जोर जबरदस्तीने लादलेला एक काळा GR आहे त्याला रद्द करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामध्ये खूप साऱ्या त्रुटी आम्हाला बघायला मिळतात, जसे की आम्हाला 30 वर्षापर्यंत शिकण्याचे म्हणजे वसतिगृहात प्रवेश मिळेल आणि बहुतेक असे समस्या आहेत जेणेकरून 15 किलोमीटरमध्ये जर तुमच्या वसतिगृहाच्या गाव येत असेल तर त्या गावातल्या म्हणजे विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश नाही. तेवढेच नव्हे तर आम्ही एखादी एज्युकेशन घेत आहोत, एखादी शिक्षण घेत आहोत आणि शिक्षणामध्ये बॅकलॉग लागले आणि आम्हाला समोरचं शिक्षण दुसऱ्या क्षेत्रामध्ये करायचं असेल तर आम्हाला नवीन प्रवेश करिता म्हणजे मागील 2 वर्षाचे पूर्णपणे DBT देऊन प्लस 12% व्याजने ते परत करावं लागेल. म्हणजे आम्ही जेणेकरून सरकारला असं वाटत असेल की आम्हाला एक प्रकारचे लोन दिले आहेत, अशा प्रकारचे ते आमच्याशी रिॲक्ट करत आहेत. तर तो GR नक्कीच रद्द व्हायला पाहिजे. आपली मागणी पूर्ण झाली नाही तर पुढची भूमिका काय राहणार? बघा, इथे आम्ही बसलेलो आहोत, आम्ही विद्यार्थी आहोत. जर आमची मागणी पूर्ण झाली नाही तर आमच्या मागे सुद्धा आमचे आईवडील आहेत, आमचे पालक वर्ग आहेत. जर आमची मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही एक राज्यव्यापी आंदोलनाचा प्रयत्न करू व ज्यामध्ये आमचे आईवडील व संपूर्ण समाज त्यामध्ये समाविष्ट राहील व ह्या संपूर्ण जो प्रशासन आहे त्याला हादरण्याचा, त्याला हलवण्याचा प्रयत्न आम्ही करू. मागील 8 दिवसापासून आपण इथं आंदोलनावर बसले आहेत. शिक्षणाचा लॉस होत आहे काय सांगते? हो, जसे ज्या प्रकारे तुम्ही बघत आहात विद्यार्थी पावसामध्ये आंदोलनाला बसून आहेत, तेवढाच नव्हे तर आम्हाला शिक्षणामध्ये सुद्धा खूप लॉस होत आहे. परंतु आम्ही आता जर रडलो नाही, आता जर आम्ही ह्या सरकारला प्रश्न उत्तर केलो नाही तर आम्ही कुठेतरी मागेच राहून जाणार व आमची जी येणारी पिढी आहे, आमचे भाऊ आहेत, लहान भाऊ आहेत, आमचा समाज आहे हा कुठेतरी आत्तासुद्धा ते पुरेपूर तरक्की केली नाही तर भविष्यात जर आम्ही आता रडलो नाही तर आमचे जे येणारी पिढी आहे, आमचे जे भाऊ आहेत ते कुठेतरी